मराठा प्रतिष्ठान सतर्क आहे. मी पहिल्यांदाही बोललोय, आताही बोलतोय, कोणाला माफी नाही. सगळे जे चुकीचे धंदे आहेत त्या सगळ्यांवरती धाडी पडणार, हे 101% आहे. आमच्यावरती वजन ठेवण्या इतका अजून कोण जन्माला आला नाहीये. आम्ही असाच लोकांसमोर पर्दाफाश करणार आणि ठाणेकर आणि महाराष्ट्रात लोकांना जागृत करणार की एवढा माल येतो कुठून, ह्या कंपन्या आहेत कुठे, तिथेच झाडाच्या पानं तोडत बसू नका, खोडावर मारा डायरेक्ट. भिवंडी से किधर से आता है, कौन है तुम्हारे डिस्ट्रीब्यूटर, कौन है? डिस्ट्रीब्यूटर नहीं ऐसा कोई भी आता है दे देता है। कोई भी आता है मतलब कोई भी कुछ भी कोणी के अंदर भर के देगा, तुम रखेगा दुकान में? तो बात सही है। सूत्रांकडनं माहिती भेटली आपल्याला की इथे मोठ्या प्रमाणात इथे गुटखा असतो आणि होलसेलने विकला जातो. इथे होलसेलने सानिया म्हणून दुकान आहे, या दुकानाचं नाव आहे सानिया. हे याचे मालक आहेत. आता तुमच्या समोर आहे, हे बघा विमल. शासनाने गुटखा बंदी केलेली आहे. मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिलेले असताना पण मागच्या गल्लीमध्ये वाघे इस्टेट पोलीस स्टेशन आणि युनिट 5चं कार्यालय आहे आणि त्यांच्या समोर हा कारभार चालू आहे. माझं काम एकच आहे, सगळ्यांच्या निदर्शनास आणणं. लोक बोलत असतात की पोलिसांना घेऊन का नाही केलं, पण तुम्हाला पण माहिती आहे, जर त्यांना घेऊन केलं असेल तर कुठून ना कुठून ह्यांच्या सूत्रांकडनं यांना माहिती भेटली असती आणि ही कारवाई नसती झाली. लोकांच्या समोर मला आणायचंय. मराठा प्रतिष्ठान सतर्क आहे. मी पहिल्यांदाही बोललोय, आताही बोलतोय, कोणाला माफी नाही. सगळे जे चुकीचे धंदे आहेत त्या सगळ्यांवरती धाडी पडणार, हे 101% आहे. आता तुम्ही बघा त्याच्या टेम्पोमध्ये किती माल आहे, तुम्ही इथे बघा किती आहे, इथे बघा. मोठ्या प्रमाणात हा गुटखा विक्रीचा धंदा जो आहे तो या वाघा विभागामध्ये सुरू होता आणि याची माहिती महेश मोरे यांना भेटल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे गुटख्याचा या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे. एकीकडे तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन होताना पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे राज्यात गुटखा बंदी असताना मात्र ठाण्यामध्ये जे आहे तो जोरदार गुटख्याची विक्री या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते. खाली बघा, खाली बघा किती माल आहे बघा. संदर्भाला मोठ्या प्रमाणात या गुटख्याची विक्री वाघा विभागामध्ये होत होती आणि ह्याची जी चाहूल जी आहे ती महेश मोरे यांना लागली आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा गुटख्याचा साठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच या काही 10 मिनिटाच्या अंतरावर वाघे इस्टेट पोलीस स्टेशन आहे, क्राईम ब्रांच ऑफिस आहे, मात्र त्यांना कोणतीही खबरदारी जी आहे, कोणतीही खबर जी आहे ती त्यांना नव्हती. त्यामुळे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता हा संपूर्ण जो काही गुटख्याचा धंदा या ठिकाणी सुरू होता तो आता या ठिकाणी महेश मोरे यांनी उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याबरोबर सर्वच त्यांचे जे काही सहकारी आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळतात. सर, काय वाटतं, ह्याची कल्पना नसेल, तो 10 मिनिटाच्या अंतरावर वाघे इस्टेट पोलीस स्टेशन आहे, पोलीस त्यांना कल्पना नसेल का याबाबतची? सगळ्यांना सगळी कल्पना असते. कुठे कसिनो चालले आहेत, कुठे एमडी विकतायत, कुठे गांजा विकतायत, कुठे जुगारांचे अड्डे आहेत, कुठे अनधिकृत बांधकाम आहे, सगळी माहिती सगळ्या अधिकाऱ्यांना असते. पण त्यांना वजन एवढं ठेवलेलं असतं की त्यांना खुर्चीतून उठता येत नाही. असो, आमच्यावरती वजन ठेवण्या इतका अजून कोण जन्माला आला नाहीये. आम्ही असाच लोकांसमोर पर्दाफाश करणार आणि ठाणेकर आणि महाराष्ट्रात लोकांना जागृत करणार. यांनी किती लोकांचे आयुष्य बर्बाद होतात, कॅन्सर सारख्या गोष्टी होतात. बरोबर, महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती निर्बंध आणलाय, तरी अंधाधुंद कारभार चालू आहे. कोणाला कोणाच्या जीवाची भीती नाहीये, तरी तो माणूस बघा जमा करतोय. बघा, त्याला पकडलं त्याची काळजी नाहीये, पण त्यांना त्यांच्या मालाची काळजी आहे, लोकांची काळजी नाही. जर बघितलं तर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये दिलेले आहेत, मात्र कोणतीही भीती आपल्याला पाहायला मिळत नाही. भीती असणारच कशी. आता पहिल्यासारखं पोलीस प्रशासनावरती म्हणजे सर्वसामान्य जनतेला तर विश्वासच नाहीये. गॉडफादर असे इथले नगरसेवकांना माहिती नसेल का इथे हा व्यवसाय होतो म्हणून? इथले आमदार, इथले खासदार यांना माहित नसेल इथे काय व्यवसाय होतो? सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण डोळं झाकून बसायचं आणि हे अवैध धंद्यांमागे कोणाकोणाला काय काय चालू असतं ते सगळ्यांना सगळं माहिती आहे. ही पब्लिक आहे, ही एडी नाहीये, यही सब जानती है. ये पब्लिक है, सब जानती है और सब रस्ते पे आएगा ये आज के दिन पर. जैसे कसिनो आया, लॉटरी आया, ये आया, सब आएगा. आणि आज कारवाई होईल. आता आम्ही दाखवलं ना, तुमच्या मार्फत आम्ही दाखवलं ना लाईव्ह. आता काम कोणाचं आहे? मोका अंतर्गत काम करायचं पोलिसांचं आहे, त्यांनी कारवाई केली पाहिजे. आता तुम्ही सांगा, आम्ही कसिनो दाखवले, लाईव्ह दाखवले चालू असताना,
पोलिसांनी काय कारवाया केल्या? बोलवता धनी कोण आहे पाठचा यांचा? आता यांना आतमध्ये नेल्यानंतर हे बोलतील कोण आहे, ह्यांचा गॉडफादर कोण आहे, की एवढा माल येतो कुठून, ह्या कंपन्या आहेत कुठे, तिथेच झाडाच्या पानं तोडत बसू नका, खोडावर मारा डायरेक्ट. आणि ह्यांच्या मार्फत आता त्यांच्याकडे यंत्रणा आहेत ना, 10 मिनिटात हा सांगू शकतो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर की हा माल कुठून आणला आणि कुठच्या फॅक्टरीतून आणलाय. महत्वाचा प्रश्न, पोलिसांना घेऊन देखील तुम्ही ही कारवाई केली असती, मात्र तसं काय दिसत नाहीये ना, कारण पोलिसांना घेऊन मी कारवाई केली असती तर ह्यांचे सूत्र आहेत ना. आज हे धंदा करतायत म्हणजे मी काय वेगळ्या भाषेत सांगू का तुम्हाला की इथे काय आहे आणि इथे मी आलो असतो ना तर इथे एक पाकिट पण नसतं सापडलं तुम्हाला. आज ज्या गोण्या सापडल्या ना त्या पाकिट पण नसतं सापडलं. म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन कारवाई केली ना, आम्ही मीडिया घेऊन कारवाई केली आहे, कॅमेरे चालू आहेत, सगळं चालू आहे तुमच्या समोर. माल का आम्ही आणला घरून आमच्याने टाकला, आम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर दाखवलं. तेच आपण पोलिसांतर्फे आलो असतो तर पहिले इथे फोन आला असता, चलो माल भगाव इधरचे. इथे एक चुन्याची डबी नसती सापडली. सर आज एकावर कारवाई केली, मात्र ठाण्यामध्ये असेल, भिवंडीमध्ये असेल, सगळीकडे होणार. आमच्या सूत्रांमार्फत आम्ही नाही सांगणार कधी, आम्ही कधी कुठे येऊ आणि कुठे घुसू. हे मराठा आहोत, मराठा कुठे पण येतात आणि कुठे पण घुसतात. नक्कीच वाघ विभागामध्ये आता हा मोठा साठा जो आहे तो गुटख्याचा या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि महेश मोरे यांनी जो आहे हा संपूर्ण साठा जो आहे या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण साठा जो आहे तो नागरिकांच्या समोर आणलेला आहे आणि येणाऱ्या काळात आता 10 मिनिटाच्या अंतरावर जे आहे ते वाघई स्टेट पोलीस स्टेशन आहे, युनिट 5 आहे. मात्र ह्यांना कोणतीही कल्पना नाहीये. मात्र एका सामान्य नागरिकाला ह्या गोष्टी कळतात, मात्र पोलिसांना या गोष्टी का कळत नाही, त्या पाठचं नेमकं गौड बंगाल तरी काय आहे हे देखील ठाणेकरांसमोर आलं पाहिजे. मात्र आपण जर बघितलं तर आज हा संपूर्ण मोठ्या प्रमाणात सापडलेला गुटख्याचा साठा जो आहे तो महेश मोरे यांनी समोर आणलेला आहे. मात्र आता येणाऱ्या काळात ठाणे पोलीस कशा पद्धतीची कारवाई करणार, ठाणे पोलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचं पालन करणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. माझं एकच विनंती आहे स्थानिक पोलीस स्टेशनला की तुमच्या अंगात जर काय चोरी नाहीये ना तर या माणसावर, या सानिया दुकानाच्या मालकावरती तुम्ही मोका अंतर्गत गुन्हा दाखल करा, जेणेकरून बाकीच्यांना आळा बसेल आणि तुम्ही धुतलेल्या तांदळासारखेच हे जनतेसमोर स्पष्ट होईल. धन्यवाद. नक्कीच महेश मोरे पुन्हा एकदा आपल्याला आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, मी ह्या इंदिरानगर भागामध्ये आहे वाघई स्टेटच्या आणि ह्या दुकानाचं नाव जर आपण बघितलं तर सानिया कोहिनूर होलसेल अशा पद्धतीचं या दुकानाचं नाव आहे आणि हे दुकानाचे मालक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कि हमको मौका लगेगा ही नहीं. तो बिंदास बोलतोय, मी बोलतो तुमको ये माल रखते हो, तुम बेचते हो, तुमको मौका लगेगा. तो बोलतो मेरे को लगेगा ही नहीं. काय बोलतो बोलो, तुम्ही त्याला विचारा काय. कहाँ से माल कहाँ से आता है आपको? ये सर भिवंडी से आता है. भिवंडी से आता है. कितने साल से? नहीं, मैं तो अभी जल्दी चालू किया, मेरे को मालूम नहीं था पहले. आपको मालूम गांडे का दुकान है. पूरे राज्य में घोषित की गई है, तो भी आप उसका अभी सब बेच रहे हैं. अभी क्या थोड़ा भिवंडी से किधर से आता है? कौन है तुम्हारे डिस्ट्रीब्यूटर? कौन है? डिस्ट्रीब्यूटर नहीं, ऐसा कोई भी आता दे देता है. कोई भी आता है मतलब कोई भी कुछ भी कोनी के अंदर भर के देगा, तुम रखेगा दुकान में? तो बात सही है. अरे कौन आता है बोलो ना, किसको तो पैसा देते रहोगे ना. किसको तो पैसा तो देते रहेंगे ये ना. फुकट तो देके नहीं गया तुमको कोई, इसको तुमने पैसा दिया रहेगा ना. अभी तुम बोला 20-25 हजार का माल है, हमको मालूम है कितने का माल है. तुम बोलता है 20-25, तो ठीक है 20-25 किसको दिया, किसको दिया आपने? छोटी गोणी कितीला आहे ते आम्ही सांगू का तुम्हाला आता? सांगू ही का? 230 रुपयाला एक तुम्ही विकता, कशाला ही आम्हाला 230 बोला- रुपयाला तुम्ही विकताय. अरे तुमको नहीं, तुम साहब सीधा मुंह आएंगे के अभी ऊपर, पुलिस वाले, तुम रहने दो. सीधा मुंह के ऊपर हमारे बोल रहे नहीं हो नहीं सर, ऐसा नहीं, मैं नहीं बोल रहा. कि हमको मौका नहीं. मैं बोला सर, तुमको नहीं. मौका लगेगा, ऐसा नहीं, काम सर, करो. नहीं, तुमको बोलता नहीं, तुम सर, बोललं नहीं, सर, हे मैंने एवढे कहा. बिंदास झालेले आहेत नहीं, सर, ऐसा नहीं. की असे अवैध धंदे करणारे बिंदास. जसा हा काय झाला, तो रिंकू काय झाला, तो दुसरा अजून लॉटरीवाला अफजल काय झाला, सूरज काय झाला, हे सगळे जण बिंदास आहेत. कुछ नाही होत आहे, कुछ नाही होत आहे हमको. म्हणजे पोलिसांची, कायद्याची यांना भीतीच राहिली नाहीये. त्यांना माहितीये आम्ही सगळं विकत घेऊ शकतो.
कारण का राजकारणी लोकांनीच तो धंदा बनवलेला. आम्ही सगळं विकत घेऊ शकतो, आम्ही लोकांचे नगरसेवक विकत घेऊ शकतो, आमदार खासदार विकत घेऊ शकतो, म्हणून ते लोक पण पोलिसांना विकत घेऊ शकतात, महापालिकेला विकत घेऊ शकतात, कलेक्टरला विकत घेऊ शकतात. एक काम करा ना की याची हार्डडिस्क आहे ना आपली पोलिसांनी घ्यावी ताब्यात, म्हणजे त्यांना कळेल दिवसातून किती यांनी माल विकलाय. समोर आहे ना. आता आम्ही तुम्हाला एव्हिडन्स देऊ का की कसं पकडायचं आहे ना. तुम्हाला सगळं माहिती आहे, यांना सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण काय माहिती आहे कळून न वळल्यासारखं करायचं आहे. ठीक आहे, पण आम्ही जनतेसमोर आणणार. नक्कीच कोणती भीती जी आहे ती या गुटखा विक्रेत्यांवर देखील राहिलेली नाहीये. मुखांतर्गत कारवाई होईल, मात्र कोणतीही भीती ह्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळेच महेश मोरे जे आहे ते ठाण्यामध्ये पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 मिनिटाच्या अंतरावर वाघे स्टेट पोलीस स्टेशन आहे, युनिट 5 आहे. मात्र आता येणाऱ्या काळात वाघे स्टेट पोलीस स्टेशन ह्या गुटखा विक्रेत्यावर कशा पद्धतीची कारवाई करते हे ठाणेकर पाहणार आहेत. एक मिनिट. गेले 20 मिनिटं झाले, एकही पोलीस अधिकारी जे आहे ते अद्यापही या ठिकाणी आलेला नाहीये. साधा बीट मार्शल इथे राऊंडला नाहीये. उद्या कोणती अशी काही घटना घडली तर बीट मार्शल तर राऊंडला पाहिजे. आणि आज त्यात आपल्या मुस्लिम बांधवांचा आता हे इफ्तार चालू होईल 6:50 आज गुढीपाडवा आहे. राऊंड अप नको यांचा. बरं इतकी गर्दी झाली तर का झाले आतापर्यंत त्यांना फोन गेला असेल, पण ते येतील कशाला. त्यांना माहिती आहे केस दाखल करायला लागेल आणि मग आपला रोजगार बंद होईल. त्याचा तर झाला, त्यांचा पण बंद होईल. आणि याच्यानंतर आता अजून याला त्याचं काय चालू असेल त्यात डबल वाढ होईल. जर पाहिलं तर दुकान जे आहे ते आता बंद करायला घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात ह्याच दुकानातून जर आपण बघितलं तर सानिया कोहिनूर ह्या दुकानातनं मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री जी आहे ती होत होती. याची माहिती महेश मोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी जे आहे दुकानावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा साठा जो होता गुटख्याचा तो या ठिकाणी जप्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. आज ठाणे छापेला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चावी आपल्याकडे चला साहेब पोलीस स्टेशनला जाऊ. त्याला टाळं लाव रे, लॉक लावे. ये इथे उधर येते. टाळा लावते आपल्याकडे.